साक्री तालुक्यातील घोडदे येथील एका 6 वर्षीय बालिकेवर गावातील 55 वर्षीय नराधमाने पाशवी अत्याचार केल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली। या घटनेनंतर जिल्ह्यातील अनेक सामाजिक तसेच राजकीय संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी तीव्र निषेध नोंदवत आरोपीवर कठोर कारवाई करावी यासाठी प्रशासनाला निवेदन सोपवले। घोडदे गावातील 6 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या सुरेश क्षीरसागर या नराधमाला शासनाने कठोरातली कठोर शिक्षा द्यावी। त्याचबरोबर या घटनेची दखल घेण्यास टाळाटाळ करणाऱ्या स्थानिक पोलीस हवालदारासह येथील पोलीस निरीक्षक वसंत सोनोने याच्यावर प्रशासनाने योग्य ती कारवाई करावी अशा मागणीचे निवेदन विश्वकर्मा वंशीय समाज संघटनेतर्फे जिल्हा पोलीस प्रमुख चैतन्य यस यांना देण्यात आले। तसेच या प्रकरणातील पीडित कुटुंबाला योग्य न्याय मिळवून देण्यासाठी घटनेचा तपास हा एका सक्षम महिला पोलीस अधिकाऱ्याकडे दिला जावा अशीही मागणी विश्वकर्मा संघटनेने केली आहे। यावेळी संघटनेची प्रदेशाध्यक्ष पराग अहिरे, संजय दीक्षित, पुरुषोत्तम चौधरी, राजेंद्र गवळे, नरेश हिरे, गोपाल कुवर, दिलीप सोनवणे आदींसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। तर याच विषयाला अनुसरून साक्री तालुका राष्ट्रवादी युवती आघाडीच्या कार्यकर्त्यांनी तहसीलदारांना मागणीचे निवेदन दिले। अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या नराधमास कडक शिक्षा केली जावी, तसेच समाजात महिलांवर होणाऱ्या अन्यायासंदर्भात वरिष्ठ पातळीवर दखल घेत त्याबाबत संरक्षणाची हमी द्यावी अशी मागणी युवती आघाडीतर्फे या निवेदनातून करण्यात आली आहे। आरोपीने गैरकृत्य केल्यानंतर त्याला सहकार्य करणाऱ्यांना सह आरोपी ठरवत त्यांच्यावर देखील गुन्हे दाखल केले जावेत अशीही मागणी युवती आघाडीने यावेळी केली। साक्री तालुका राष्ट्रवादी युवती आघाडीच्या अध्यक्षा राजकुमारी संजीव कुमार सिंग यांच्यासह नगराध्यक्ष सोनल नागरे, प्रेरणा वाघ, स्वाती बेडसे आदींसह महिला कार्यकर्त्यांनी साक्री तहसीलदारांना हे मागणीचे निवेदन सोपवले। कायद्याने भविष्यात सुटू शकतो म्हणून आपण सर्व समाज बांधवांनी असा निश्चय करा की याला सुटता आलं नाही पाहिजे, याला फाशीच झाली पाहिजे। असे नराधम यांना तुम्हीच शिक्षा दिली पाहिजे होती। अशांना बाहेरच ठेचून मारून टाकायचं काही होत नाही याच्याने। या अशा लोकांची मानसिक वृत्ती खराब असते, विकृत असतात हे लोक, त्याच्यामुळे अशी प्रवृत्ती पुढे वाढली नको पाहिजे। म्हणून हा जर सुटला एखाद वेळेस कायद्याच्या कचाट्यातून तर समाज बांधवांनो आम्हालाही बोलवा आणि याला तिथेच ठेचून मारा। अशा लोकांना सोडलं नाही पाहिजे। आम्ही सर्व तुमच्या सोबत आहोत। तुमच्या दुःखात आम्ही सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नगरसेवक पदाधिकारी सहभागी आहोत। आजच्या परिस्थितीचा जर विचार केला आपण की स्त्री ही पूर्णपणे बिनधास्त जीवन जगू शकते असं तर मला तरी दिसत नाही, माझ्या मते तरी। आणि विशेष म्हणजे पहिले असं होतं की मुलगी जन्माला घालणं म्हणजे एक संकट उभं राहणं अशी आईवडिलांची कृती असायची आणि त्याला आपण दुजोरा घालण्यासाठी लेक बचाव लेक बढाव असे काही निवेदन देत राहायचो, बोलत राहायचो। पण आजची परिस्थिती अशी झालेली आहे की आज जन्माला ज्या दिवशी जन्म घेते मुलगी त्या दिवशी आईवडिलांचं संकट आणि तिच्याविषयी जी काळजी घ्यायची असेल ती जन्मापासूनच होत असते। आणि ह्या गोष्टीचा जर आपण विचार केला की आजची ह्या समाज जीवनामध्ये किंवा शहरामध्ये किंवा ग्रामीण भागात जर हा एवढा मोठा जर कारभार होत असेल याला तर नक्कीच हे दिलं पाहिजे आणि कठोर शिक्षा झाली पाहिजे अशा व्यक्तीला। नुसतं शासनच नसतं जबाबदार नसून त्याला कठोरातली कठोर शिक्षा व्हावी अशी मी मागणी करते राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे। आणि ही तपास कुठल्याही कारणास्तव किंवा कुठल्याही घडामोडीस्तव याला अडथळा किंवा शांतता किंवा कुठल्याही प्रकारचा अडथळा यावा असं मला तरी वाटत नाही। हे जेवढं पुढे होता येईल, जेवढं करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू आणि याच्यापेक्षा जास्तच वादळ निर्माण होईल असं आम्ही आश्वासन देतो।